नमस्कार, मी स्वरदा वाघुले भोर. यशाचा कानमंत्र या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या काळामध्ये अध्यात्म, संस्कार, वैयक्तिक मार्गदर्शन आणि समाजसेवा यांचा समतोल साधत कार्य करणाऱ्या संस्थांची संख्या अत्यंत कमी आहे. अशा काळामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या विचारांना आणि कार्यपरंपरेला अधिक संघटित, व्यापक आणि लोकाभिमुख स्वरूप देण्याच्या उद्देशाने ओमकार महाराज रत्नाकर यांनी श्री रत्नाकर महाराज संस्थान ट्रस्टची स्थापना केली. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. नमस्कार. जय गुरुदेव. या कार्याची प्रेरणा ओमकार महाराज यांना पूजनीय श्री विठ्ठल वामन रत्नाकर यांनी सुरू केलेल्या परंपरेतून आणि पूजनीय श्री नरेश विठ्ठल रत्नाकर यांनी पुढे नेलेल्या कार्यातून मिळाली. त्या वारशाला आधुनिक व्यवस्थापन, संघटनात्मक रचना आणि समाजोपयोगी उपक्रमांची जोड देत ओमकार महाराजांनी संस्थानाची उभारणी केली. आज संस्थान आध्यात्मिक मार्गदर्शन, ज्योतिष, गोसेवा आणि संस्कार संवर्धन यासोबतच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय आहे. शिक्षणासाठी मदत, रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर, गरजू कुटुंबांना सहाय्य, वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलींच्या विवाहासाठी मदत, विविध आपत्कालीन मदत कार्य यासोबतच लोककल्याणाशी निगडित अनेक उपक्रम संस्थानाच्या माध्यमातून राबवले जात आहेत. आज आपल्यासोबत ओमकार महाराज रत्नाकर आहेत. आज आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. खरं तर आध्यात्मिक मार्गदर्शन घेणार आहोत असं आपण म्हणूयात. सुरुवात करूयात आजच्या या कार्यक्रमाला. आजकाल खरं तर महाराज लोक अध्यात्माकडे आकर्षित होताना आपण पाहायला मिळतंय, पण संस्थानांवरती विश्वास ठेवायला थोडेसे घाबरतायत. अशा वेळेला सनातन परंपरा आणि आधुनिक पिढी यांच्यातला दुवा तुम्ही कसा निर्माण करत आहात? बघा, आजची पिढी प्रश्न विचारते, पडताळून पाहते आणि समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे. कारण आंधळ्या स्वीकारापेक्षा समजून घेतलेली श्रद्धा अधिक टिकाऊ असते. बरोबर. त्यामुळे आम्ही परंपरा सांगताना फक्त असं चालत आलं आहे इतक्यावर थांबत नाही, तर त्यामागचं तत्व, त्यांचं मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आजच्या पिढीला संवाद हवा आहे आणि तो प्रामाणिक असेल तर दुवा आपोआप निर्माण होतो. माझा पुढचा प्रश्न खरं तर असा आहे, आपण श्रद्धेबद्दल नेहमीच बोलतो, मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा नेमकी कशी ओळखावी? श्रद्धा माणसाला अंतर्गत बळ देते, सकारात्मकतेकडे घेऊन जाते आणि जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगण्याची प्रेरणा देते. पण जेव्हा विचार, विवेक आणि स्वतःची जबाबदारी बाजूला ठेवली जाते तेव्हा ती अंधश्रद्धेकडे जाऊ शकते. श्रद्धा असावी पण ती विवेकासोबत असावी, असं माझं मत आहे. नक्कीच. कुठलंही संस्थान स्थापन करायचं म्हणजे त्यामागे कष्ट हे खरं तर अधिक असतात. श्री रत्नाकर महाराज संस्थान ट्रस्टची स्थापना करताना तुमच्या मनात नेमकं कोणतं स्वप्न होतं? कोणतं स्वप्न तुम्ही उराशी बाळगलं होतं आणि त्यानंतर हे संस्थान स्थापन केलं? बघा, परंपरेतून आलेलं आध्यात्मिक मार्गदर्शन, गोसेवा, ज्योतिष सेवा, अन्नदान आणि समाजकार्य यांना अधिक संघटित स्वरूप मिळावं आणि त्याचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावा हे स्वप्न होतं. व्यक्तीपेक्षा कार्य मोठं असावं आणि कार्यापेक्षा समाज हित मोठं असावं, या विचारातून संस्थानाची उभारणी करण्यात आली. कारण मला समाजाकडनं काय मिळालं यापेक्षा मी समाजासाठी काय करू शकेन हा त्याच्या मागचा माझा मूळ उद्देश होता. नक्कीच. आज संस्थान वेगवेगळे उपक्रम राबवतंय. नेमकं कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये कार्य केलं जातंय? संस्थान आध्यात्मिक मार्गदर्शन, ज्योतिष सेवा, गोसेवा, अन्नदान, संस्कार संवर्धन आणि विविध समाज उपयोगी उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. यासोबतच शिक्षणासाठी मदत, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरजू कुटुंबांना सहाय्य, विवाह सहाय्य आणि इतर अनेक लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबवले जातात. शिक्षण, आरोग्य शिबिर, रक्तदान असेल, विवाह सहाय्य असेल आणि इतर सामाजिक उपक्रम उभे करण्यामागचा आपला काय नेमका विचार होता? अध्यात्म हे केवळ मंदिर किंवा पूजेपुरतं मर्यादित नसतं. समाजामध्ये जिथे गरज आहे तिथे आपल्या परीने योगदान देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, रक्तदान किंवा गरजू कुटुंबांना मदत
अशा उपक्रमांद्वारे समाजाशी प्रत्यक्ष जोडून राहण्याचा प्रयत्न आम्ही करतो. पण इतकं मोठं आपलं कार्य आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य आहे, तर इतका मोठ्या कार्याचं नियोजन आणि व्यवस्थापन आपल्याकडनं कशा प्रकारे केलं जातं, ते कसं करतं? आता तसं बघायला गेलं तर हे एका व्यक्तीचं कार्य नाही. बरोबर. अनेक सेवेकरी, कार्यकर्ते, विश्वस्त नंतर आमच्या परिसर जो आमचा आहे हं. तो धार्मिक प्रवृत्तीचा आहे. तर त्यांचाही मला वेळोवेळी सहभाग आणि त्यांचं सहकार्य मला मिळतं. आणि समाजातील विविध घटक यांच्या सहभागातून हे कार्य उभं आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली तर मोठं कार्यसुद्धा सुलभ होतं. गुरुवर श्रद्धा असणं आणि गुरुवर अवलंबित्व असणं यामध्ये नेमका कुठे फरक आहे? आम्हाला त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? गुरु हे व्यक्तीपेक्षा तत्व आहे. हे सर्वात पहिले आधी लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे व्यक्तीवर अवलंबून राहण्यापेक्षा हं. गुरूंनी दिलेल्या विचारांवर, आचरणावर आणि ज्ञानावर माणूस उभा राहिला पाहिजे. खरा आध्यात्मिक मार्ग माणसाला स्वावलंबी आणि स्थिर बनवतो. गुरु दिशा दाखवू शकतात, पण चालायचं मात्र माणसालाच असतं. खरंच अगदी मोलाचा असा सल्ला दिलात. अनेक भाविकांना खरं तर अंगारा हा दिला जातो. काही लोक त्याकडे श्रद्धेने पाहतात, तर काही जण त्यावरती अनेक प्रश्न उपस्थित करतात. तर या सगळ्यामध्ये अंगाऱ्याचं नेमकं महत्त्व काय आहे? सनातन परंपरा हं. आणि मानवी संस्कृतीचा जर इतिहास आपण पाहिला तर प्रत्येक आध्यात्मिक परंपरेने काही ना काही प्रतीकांचा आधार घेतलेला आहे. हं. कुठे तिलक आहे, कुठे तीर्थ आहे, कुठे प्रसाद आहे, कुठे क्रॉस पण असतो, बरोबर. कुठे जपमय आहे. हं. कारण माणूस केवळ विचारांशी जोडला जात नाही, तो प्रतीकांशी सुद्धा जोडला जातो. आमच्या परंपरेमध्ये पूजनीय श्री साईबाबा हे कुटुंब प्रमुख मानले गेले आहे. अच्छा. आणि श्री गुरुदेव दत्त हे आमचे आराध्य आहेत. हं. साईबाबांनी आयुष्यभर धुनीची उदी भाविकांना दिली व दत्तप्रभूंनी भस्म धारण ह्याच्या मागचं गूढ समाजाला समजवलं. ती केवळ राख नव्हती, हं. ती ईश्वर स्मरण, नम्रता आणि गुरुकृपेची जाणीव होती. अंगाऱ्याकडेही आम्ही त्याच दृष्टिकोनातून पाहतो. तो कोणताही चमत्कार नाही आहे, तर श्रद्धेचा प्रसाद आहे. भस्म माणसाला एक अत्यंत मोठं तत्त्वज्ञान शिकवतं की जीवनातील अहंकार, पद, पैसा, यश आणि अपयश या पलीकडेही काहीतरी आहे. शेवटी सगळं क्षणभंगूर आहे आणि म्हणूनच माणसाने ईश्वर, मूल्यम आणि सदाचार यांच्याशी जोडलेलं राहिलं पाहिजे. त्यामुळे अंगारा हा उपाय नाही आहे, तो उपासनेची आठवण आहे. तो जादू नाही आहे किंवा चमत्कार नाही आहे, तो गुरु आणि ईश्वराशी असलेल्या नात्याचं एक प्रतीक आहे. अगदी भावनिक एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये असा एक कठीण प्रसंग आला होता, ज्यावेळेला तुम्हाला तुमच्या अपत्याला गमावण्याचं दुःख आणि संस्थेची जबाबदारी एकाच वेळेला समोर आली होती. अशा प्रसंगाला तुम्ही नेमकं कसं सामोरे गेलात? त्या प्रसंगातनं काय शिकलात? आता तो प्रसंग फार वैयक्तिक आयुष्यामधला माझा आहे. तुम्हाला कुठून कळालं? कारण की तुम्हाला प्रत्येक गोष्टींची माहिती मिळते, म्हणून आता हा सांगावासा वाटतो. तो प्रसंग वैयक्तिक आयुष्यामध्ये अत्यंत वेदनादायी होता आणि अशा वेदना शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाहीत. पण ज्या परंपरेमध्ये आणि कार्यामध्ये आपण आयुष्य वाहिलेलं असतं, तिथे काही वेळा स्वतःच्या दुःखापेक्षाही कर्तव्य मोठं ठरतं. त्या क्षणी वैयक्तिक भावना मनामध्ये होत्याच, पण समाज आणि कार्याप्रती असलेली जबाबदारीसुद्धा तितकीच खरी होती. आणि ती पार पाडण्यासाठी मला माझं दुःख बाजूला ठेवून मला माझं कार्य पुढे नेणं हे महत्त्वाचं वाटलं. ज्या ठिकाणी समाजहिताचं, सत्कर्माचं किंवा लोकांना मार्गदर्शन करणारं कार्य सुरू असतं, तिथं काही असामाजिक तत्वांकडनं वातावरण बिघडवण्याचे देखील प्रयत्न केले जातात. तर अशा प्रसंगांकडे आपण कसं पाहता? त्याला कशा प्रकारे सामोरे जाता? पहा,
आता ज्या ठिकाणी समाजासाठी सकारात्मक कार्य सातत्याने उभं राहतं तिथे काही वेळा असामाजिक किंवा विघ्न निर्माण करणारी तत्व वातावरण बिघडवण्याचा खराब करण्याचा प्रयत्न करतात. तो पहिलेही करत आलेत आणि या पुढेही तो होत राहणार. पण त्यामुळे त्या कार्याचा उद्देश किंवा दिशा बदलत नाही. आमचा भर नेहमी समाज हिताचं कार्य शांतपणे आणि सातत्याने सुरू ठेवण्यावर असतो. कारण शेवटी लक्ष व्यक्तींवर नसून कार्यावर असतं. आपलं कार्य खरंच खूप मोठं आहे आणि त्यामुळेच अनेक राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींशी तुमचे अनेक संबंध आहेत. या सगळ्या संबंधांकडे, या सगळ्या व्यक्तींकडे आपण कसे पाहता आणि आपलं कार्य कसं करता? बघा आता समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या लोकांशी संवाद असणं स्वाभाविकच आहे. हं. त्यामध्ये राजकारण, उद्योग, शिक्षण, प्रशासन किंवा इतर क्षेत्रातील व्यक्ती असू शकतात. आमच्यासाठी व्यक्तीची ओळख महत्त्वाची नसते, तर समाज हितासाठी सकारात्मक संवाद आणि सहकार्य महत्त्वाचं असतं. आता तुम्ही उल्लेख केलात की राजकारणातील अनेक लोकांचा देखील संबंध येतो, ओळख येते. तर तुमच्याबद्दल देखील आम्ही चर्चा ऐकल्या होत्या की राजकारणामध्ये येण्याच्या काही शक्यता आहेत का? भविष्यात त्याबाबत काही विचार आहे का तुमचा? तुम्हाला कुठून या सगळ्या गोष्टी कळतात हा मलाच पडलेला प्रश्न आहे. पण आत्तापर्यंत आम्ही नेहमी काय समाज आणि परिस्थितीची गरज काय आहे त्यानुसार पावलं उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्या तरी राजकारणामध्ये जाण्याचा कोणताही ठराविक विचार केलेला नाही आहे. पण भविष्यात कायाची, समाजाची किंवा परिस्थितीची जी गरज असेल त्यावेळी त्यानुसार योग्य तो विचार लोक कल्याणासाठी आणि समाज हितासाठी नक्कीच केला जाईल. अगदी. अध्यात्म आणि राजकारण यांच्यातील सीमारेषा नेमकी कुठे असावी? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? तुमचं काय मत आहे? राजकारणामध्ये धार्मिकता असावी, पण धार्मिकतेमध्ये राजकारण नसावं. सार्वजनिक जीवनात नैतिकता, मूल्य आणि समाजाप्रती जबाबदारी असणं आवश्यक आहे. पण अध्यात्म किंवा श्रद्धेचा वापर राजकीय उद्दिष्टांसाठी होऊ नये ही भूमिका. अध्यात्म आणि राजकारण यांच्यातील सीमारेषा कुठे असावी याबद्दलचं आपलं काय मत आहे? राजकारणामध्ये धार्मिकता असावी, पण धार्मिकतेमध्ये राजकारण नसावं हे माझं स्पष्ट मत आहे. सार्वजनिक जीवनात नैतिकता, मूल्य आणि समाजाप्रती जबाबदारी असणं आवश्यक आहे. पण अध्यात्म किंवा श्रद्धेचा वापर राजकीय उद्दिष्टांसाठी होऊ नये ही भूमिका मला योग्य वाटते. खरं तर राहून एक प्रश्न विचारायचा वाटतो. कॅप्टन खरातचं प्रकरण सध्या खूप गाजत आहे. सगळीकडे आपण त्याची चर्चा ऐकतो. खूप साऱ्या गोष्टी समोर येत आहेत. या सगळ्या घटनेबद्दल, त्या व्यक्तीबद्दल आपलं काय मत आहे? तुम्ही काय सांगाल? बघा आता आपण कॅप्टन खरात यांचं नाव घेतलं तर उगाच त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपण आपल्या वाणीला दोष का द्यावा. पण जे घडलं ते एक प्रकारे चांगलंच घडलं. कारण की माणूस बाजारामध्ये काही भाजीपाला टोमॅटो घ्यायला गेला तर त्यात सुद्धा तो तपासतो की तो चांगला आहे का, खराब आहे का, काय आहे का. तर ज्याच्या पायावर आपण डोकं ठेवतो त्या माणसाची पात्रता खरंच तशी तेवढी आहे का ही तपासणं पण तेवढं गरजेचं आहे. बरोबर. जे घडलं ते खूप उत्तम घडलं की जेणेकरून ह्या पुढची पिढी आणि आत्ताची पिढी यांना कळेल की नक्की आपण कुठे जावं, कसं जावं, खरा अध्यात्म काय. त्या निमित्ताने पुढली पिढी अध्यात्माचा खऱ्या शोधात पुढे जाईल. तर या गोष्टीला तुम्ही सकारात्मक न घेता याचा सकारात्मक विचार म्हणून याला घ्यावा. हे भोंदूबाबा प्रकरण बाहेर आल्यानंतर खरात यांचं कुठेतरी वाईट वाटतं मनाला असे प्रकार घडतात आजूबाजूला पाहून? वाईट वाटतं, पण मी जसं आपल्याला आत्ता सांगितलं की या गोष्टीला आपण एक सकारात्मक दृष्टीने बघावं. कारण की आजकाल प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक शहरामध्ये असे अनेक बंधू आहेत. आणि माणसं जेव्हा भावनिक आधार कुठल्या तरी कष्टामध्ये असतात त्या टायमाला ते असा आधार शोधतात. बरोबर. जर त्यावेळेला योग्य व्यक्ती आपल्या जीवनात आली तर आपल्या जीवनाचं कल्याण होण्याची शक्यता दाट असते.
पण जर समजा चुकीच्या व्यक्तीच्या आपण सानिध्यात गेलो हं. तर जीवन आपलं उद्ध्वस्त व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. अगदी खरं म्हणालात. मला ह्याच प्रश्नाचं उलटं आपल्याला विचारायचं आहे, म्हणजे अनेकांना फसवलं गेलं भोंदूबाबाकडनं. हम्म. आपल्या बाबतीत कधी असं झालंय का, की कुटुंबातील व्यक्ती, कारण आपल्याकडनं खूप अनेक समाजाभिमुख कार्य घडतायत, हो. तर तुम्हाला कधी कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे का? किंवा कार्यामध्ये खोडा घालण्याचा कोणी प्रयत्न केलाय का? तुमचे त्याबद्दलचे काही अनुभव आम्हाला सांगू शकता का? आहेत ना, असे अनेक अनुभव आहेत, पण मी शक्यतो त्यांच्याकडे दुर्लक्षित करतो. कारण की चांगलं काम करणाऱ्याला त्रास हा पहिले म्हणजे पुरातन काळापासून चालत आला आहे. उलट ते मला त्रास देत आहे. माझी पात्रता सुद्धा कितपत यशस्वी होते, माझं कार्य किती यशस्वी आहे, नक्की माझी पात्रता काय आहे, मी नक्की काय केलं पाहिजे, हे मला त्यातनं शिकायला मिळतं. त्यांच्याकडे आपण न लक्ष देता आपण आपल्या कार्याकडेच लक्ष द्यावं. लोक येणार आहेत, लोक बोलणार आहेत, लोक जाणार आहेत. तुम्ही जर खरे असतील तर तुम्हाला कशाला कोणाला घाबरायची भीती आहे? बऱ्याचदा असं होतं की बाहेरचे व्यक्ती नाही, पण कुटुंबातल्या अनेकांकडनं आपल्याला त्रास दिला जातो. म्हणजे आपण चांगलं कार्य करायला गेलं तर कोणी मदत करणार नाही, पण वाईटासाठी कदाचित लगेच धावून येतील, असेही अनेक जण आपल्या आजूबाजूला असतीलच. तर असे काही कुटुंबातले काही अनुभव आहेत का, की ज्यामुळे तुम्हाला असा त्रास झाला आहे किंवा तुमचं कार्य थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे? त्रास देण्याचा प्रयत्न तर खूप होतोय. हं. कालही झाला, आजही झाला आणि तो पुढे होत राहणार, ह्याची माझी मानसिक तयारी आहे. पण त्याचा माझ्यावर कुठला परिणाम झाला नाही, कारण की माझ्यासाठी माझं कार्य कसं पुढे परमेश्वराच्या कृपेने आणि लोकांच्या सहकार्याने मी याच्याकडेच लक्ष देतो. पण असे काही माझ्या घरातले आहेत, काही कुटुंबातले आहेत, काही माझे जवळचे आहेत, त्यांची अशी इच्छा आहे की ते माझं मानसिक संतुलन कसं खराब होईल, की जेणेकरून मी ते स्थान सोडून निघून जाईन, मी लोकांपासून लांब होईल, याचा प्रयत्न करतात. पण आम्हाला आमच्या गुरूंनी एक गोष्ट शिकवून ठेवली, जिकडे राहशील कार्य करण्यासाठी स्थान महत्त्वाचं नाही आहे, इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. बरोबर. आता प्रभू श्री रामचंद्रांना दुसऱ्या दिवशी सिंहासन मिळणार होतं, पण आदल्या दिवशी त्यांच्या कुटुंबामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यांना वनवास भोगावा लागला. उलट जर कोणी असं केलं तर माझ्यासाठी ते चांगलंच आहे, कारण की जर त्यांना वनवास मिळालाच नसता तर आज जगाला प्रभू श्री रामचंद्रांची ओळख कुठे पटली असती. तर माझ्या जो करतायत विरोध, आज ते सुद्धा माझ्यासाठी तेवढेच पूजनीय आहेतच. मी त्यांच्यावर टीका करणार नाही, काम करत राहणार, टीकेतून उत्तर न देता आपल्या कार्यातून उत्तर देणार. नक्कीच. आपलं कार्य देखील तेवढंच मोठं आहे, विविध क्षेत्रांमध्ये आहे. त्याबद्दल थोडंसं विचारेन. आध्यात्मिक मार्गदर्शन असेल, ज्योतिष असेल किंवा गोशाळा असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये आपलं कार्य आहे. त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दलची थोडीशी आम्हाला माहिती द्या. आज आपल्या संस्थानामध्ये जसं आपण मगाशी आपला विषय झाला, ज्या मुलींना वडिलांचं छत्र नाही आहे त्यांचा विवाहाची जबाबदारी आपली संस्थान घेते. जे मुलं हुशार आहेत शिक्षणाची जबाबदारी घेते. रक्तदान शिबिर केलं जातं, आरोग्य शिबिर केलं जातं, गोसेवा केली जाते, अन्नदान केलं जातं, वृक्षारोपण केलं जातं. असे अनेक सामाजिक आपले उपक्रम आहेत जे चालूच आहेत. अच्छा. हे सगळे उपक्रम राबवत असताना चांगले वाईट अनुभव आपल्याला येतच राहतात. एखादा अनुभव आमच्यासोबत शेअर करू शकाल जो तुम्हाला खूप आवडला, अगदी मनाच्या जवळ आहे तुमच्या, असा एखादा अनुभव? सगळ्यात चांगला अनुभव म्हणजे जवळच्या लोकांकडनं झालेला विरोध हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव आहे. कारण की ते जेव्हा माझा विरोध करतात तेव्हा मला कार्य अजून जलद गतीने करण्याची प्रेरणा मिळते. अगदी आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊयात. खरं तर आजची पिढी जी आहे ती अध्यात्माकडे वळालेली आपल्याला पाहायला मिळते, अध्यात्माकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल, काय नेमकं मार्गदर्शन कराल? प्रश्न विचारा, शिकत राहा, कुटुंबाशी जोडलेले राहा आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या मूल्यांशी तडजोड करू नका. आयुष्यात यश महत्त्वाचं आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे चांगला माणूस म्हणून घडणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. परंपरा आणि आधुनिकता, श्रद्धा आणि विवेक, अध्यात्म आणि समाजकारण
यांच्यात समतोल साधण्याचा योग्य मार्गदर्शन, योग्य मार्ग आपण आम्हा सगळ्या प्रेक्षकांना दाखवलात. इथे आलात, आमच्या सगळ्यांची बातचीत केलीत, योग्य मार्गदर्शन केलं आणि खरं तर मी असं म्हणेन आध्यात्मिक कानमंत्र आमच्या सगळ्यांना दिलात. त्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. नमस्कार. यशाचा कानमंत्र या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी आपण पाहत रहा NDTV मराठी.